त्यानंतर एक धक्कादायक बातमी राज्यातून आंबिवली शहाड दरम्यान रेल्वे ट्रॅकवर एक धक्कादायक प्रकार घडलाय। धावत्या लोकलमधून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाला आणि यात प्रवासी खाली पडलाय। प्रवासी ट्रेन खाली पडल्यानं त्याचे दोन्ही पाय ट्रेन खाली आले। या गंभीर घटनेनंतर खाली पडलेल्या प्रवाशाच्या खिशातून आणि इतर मिळेल तो ऐवज चोरट्यानं चोरून नेलाय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून। अमजद, काय नेमकं घडलं आणि सध्या त्या प्रवाशाच्या प्रकृतीविषयी काय अधिक माहिती? अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक प्रकार आहे। नाशिकमध्ये राहणारे गौरव निगम हे शेतकरी आहे। काही कामानिमित्त ते काल ठाण्याला आले होते आणि आज तपोवन एक्सप्रेसने ते परत नाशिकला जाण्यासाठी निघाले। ठाण्याहून त्यांनी मेल एक्सप्रेस पकडली आणि फोनवर ही ट्रेन जेव्हा आंबिवली स्टेशनला पोहोचली, ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान फोनवर बोलत ते दारापर्यंत पोहोचले होते आणि दारावर ते उभे होते आणि ट्रेन सुरू होती। त्या दरम्यान ट्रेनच्या खाली येऊन एका व्यक्तीने त्यांच्या हातावर फटका मारला आणि या फटक्याने त्यांचा मोबाईल आणि ते स्वतः खाली पडले आणि त्यांच्या तोल गेल्याने खाली पडल्यानंतर त्यांचे दोन्ही पाय हे ट्रेन खाली आले। ट्रेन पुढे निघून गेली, मात्र त्यांचे दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली। शेवटी एवढेच नाही थांबला त्यांनी, इथेच थांबला नाही, त्यांनी निकम यांच्या खिशातून जे काही रोकड आणि इतर काही सामग्री होती ते त्यांनी घेतलं, मोबाईल घेतला आणि पळून गेला। याची माहिती जीआरपीला मिळाली। जीआरपीने निकम यांना उपचारासाठी सायन हॉस्पिटल दाखल केला आहे। सध्या तरी अशी माहिती आहे की त्यांचा एक पाय पूर्णपणे गेला आहे, दुसऱ्या पायाला देखील गंभीर दुखापत आहे। या प्रकरणात कल्याण जीआरपीने एका अल्पवयीन तरुणाला अटक केली, ताब्यात घेतले आहे। हा अल्पवयीन तरुण ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणाहून 5 मीटरच्या अंतरावर इराणी बस्ती आहे, त्या इराणी बस्तीत राहतो आणि नेहमी या जो स्पॉट आहे या ठिकाणी प्रवाशांसोबत अशा प्रकार होत राहतात आणि गेल्या 15 वर्षापासून अशी प्रकारची घटना सुरू आहे। मात्र आता एका प्रवाशाला जीवावर बेतले आहे, त्याचे 2 पाय या घटनेत गेले आहे। मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे, चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। परंतु सध्या त्या जो निकम आहे, जे प्रवासी आहे, त्यांच्या कुटुंबियावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांचे पाय आता या घटनेत गमावावा लागला आहे। सध्या जीआरपीचा तपास सुरू आहे, परंतु हे जे चोरटे आहेत आणि या चोरट्याची जी बस्ती आहे त्यावर पोलिसांनी काहीतरी ठोस कारवाई करावी अशी मागणी होत आहे। कारण की यांच्याकडून सातत्याने जे नागरिक आहेत यांना लुटलं जातं, प्रवाशांना लुटलं जातं आणि आज ही वेळ आली आहे। नक्कीच, धन्यवाद अमजद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।